कधी तुम्ही शांत बसून स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का? महादेव कोण आहेत? ते देव आहेत का, की त्याहूनही काही मोठे आहेत? त्यांना आदी आणि अनादी का म्हणतात? महादेव ज्यांना ना जन्म आहे ना मृत्यू आहे, जे प्रभू आहेत, परमात्मा आहेत आणि परमपिता आहेत असं म्हणतात. ज्याला एकदाही महादेवांचे खरे दर्शन होते तो मनुष्य खरोखर धन्य होतो. कारण शिवांचे दर्शन म्हणजे फक्त देवाचे दर्शन नसते, ते असते सत्याचे दर्शन. आणि म्हणूनच शिवांचे दुसरे नाव आहे कल्याण. जो कोणी शिवांच्या शरण येतो त्याचे जीवन बदलून जाते. महादेव सर्वांपेक्षा वेगळे का आहेत? या जगातील प्रत्येक देवतेकडे भव्य महाल आहेत, सोन्याचे सिंहासन आहेत, दागिने आहेत, वैभव आहे. पण महादेव ते राहतात स्मशानात. इतर देवांना सुगंधी फुले आवडतात, पण महादेवांना धतुरा आणि बेलपत्र प्रिय आहेत. इतर देव सोन्या चांदीचे अलंकार घालतात, पण महादेव गळ्यात सर्प धारण करतात. हे पाहून प्रश्न पडतो, महादेव असे का आहेत? कारण शिव आपल्याला शिकवतात, जे जग नाकारते त्यालाही प्रेमाने स्वीकारणे हाच खरा धर्म आहे. महादेव आदी आणि अनादी का आहेत? शास्त्र सांगतात, जेव्हा काहीच नव्हते, न आकाश न पृथ्वी न दिवस न रात्र, तेव्हाही एक शक्ती अस्तित्वात होती. ती अनंत ऊर्जा, ती दिव्य चेतना, तीच म्हणजे भगवान शिव. म्हणूनच शिवांना म्हणतात आदी देखील आणि अनादी देखील. त्यांचा ना आरंभ आहे ना अंत आहे. म्हणूनच शिवांना म्हणतात महाकाल, कारण काळ सुद्धा त्यांच्या अधीन आहे. महादेव इतके भोळे का आहेत? महादेवांना प्रसन्न करण्यासाठी मोठ्या पूजा करण्याची गरज नाही, मोठे यज्ञ करण्याची गरज नाही. फक्त एक लोटा पाणी आणि मनापासून घेतलेले नाव ओम नमः शिवाय इतके पुरेसे आहे. म्हणूनच त्यांना म्हणतात भोलेनाथ. कारण ते भक्तांच्या भावना पाहतात आणि क्षणात प्रसन्न होतात. शिवांचे सर्वात मोठे रहस्य, महादेव फक्त देव नाहीत, ते एक तत्व आहेत. शिव म्हणजे शांतता, अनंतता आणि संपूर्ण ब्रह्मांड. जेव्हा मन शांत होते, जेव्हा अहंकार संपतो, जेव्हा माणूस स्वतःला ओळखतो, तेव्हा तो शिवाला प्राप्त होतो. असं म्हणतात, ज्याला शिव मिळाले त्याला या जगात काहीही उरत नाही. कारण शिवच आहेत सृष्टी, स्थिती आणि संहार. आणि म्हणूनच महादेव सर्व देवांपेक्षा वेगळे आहेत. ते आहेत देवांचे देव महादेव. जर तुमच्या मनातही महादेवांबद्दल श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. हर हर महादेव आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.